याच्यामध्ये एक गोष्ट आपण तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या माणसाला मालकी हक्क मिळायचा प्रश्न नाहीये. त्या माणसाला मालकी हक्क हा पूर्वीच मिळालेला आहे. त्यामुळे आता संपत्तीत जेवढा मुलाला अधिकार येतोय तेवढाच मुलीला येतोय. तेवढाच मुलीला. त्यामुळे जमीन, शेत जमीन असू दे, घर असू दे किंवा प्लॉट असू दे, बाकीच्या कुठल्याही प्रॉपर्टी, इमूवेबल प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतोय, स्थावर मिळकत, त्या खरेदी करत असताना एखाद्या वकिलांना त्याबाबतचे सगळे पेपर्स दाखवून. तर मंडळी, आज आपण असाच एक वकिली किस्साच घेऊन येतोय ॲडव्होकेट वृषभ उदगावे यांच्याबरोबर. तर त्यांचा खासियत आहे दिवाणी. तर कुळ कायदा म्हणा किंवा मानवी हक्क म्हणा, या सगळ्याविषयी त्यांच्यावर छान अशा गप्पा झालेल्या आहेत. तर चला तर मग आपण ऐकूया. नमस्कार. तर आपल्या जस्ट गप्पा होणार आहेत मस्त. आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे, ते जे काही तुम्ही अनुभव आलेले आहेत तुम्हाला, त्याबद्दल डिस्कशन करणार आहे. तर त्या पहिल्यांदा आपण असं स्टार्ट करू की वकिली का, म्हणजे आधी तुमचं बॅकग्राऊंड आहे वकिलींचं, वकिली करणारे आहेत प्रोफेशन का कसं? नाही, ऍक्च्युली आमचं बॅकग्राऊंड आहे शेतकरी कुटुंबातलं. बर. मी मूळचा म्हणजे वडिलोपार्जित शेती असणाऱ्या कुटुंबातील पारंपरिक शेती व्यवसाय जी लोक करतात त्या व्यवसायाच्या बॅकग्राऊंड असणाऱ्या कुटुंबातील मुलगा आहे. ओके. पण लहानपणापासूनच म्हणजे मला वाटते जवळपास 3री, 4थी, 5वी म्हणजे साधारण कळायला लागते मुलांना, तेव्हापासूनच माझ्या मनात एक क्रेज होती की वकिली ह्या व्यवसायाबद्दल किंवा वकिलाबद्दल. ओके. त्यामुळं शाळेत जात असतानाच माझ्या मनात यायचं की आपण पुढं होऊन वकील होऊ. ओके. आणि तो एक छंद म्हणता येईल आपल्याला, वकिली करणं म्हणजे वकिलीबाबत ज्ञान मिळवणं, त्यातून एक आवड अशी होती. मग किती 2005 साली तुम्ही लॉ कम्प्लीट झाला? हो. मग त्यानंतर कुळ कायदा किंवा कोणकोणते असे विषय हात घातला तुम्ही? नाही, बेसिकली वकील झाल्यानंतर थोडे दिवस आपण जे सिनियर वकील असतात त्यांच्याकडे उमेदवारीचा काळ असतोय. ओके. की समजावून घ्यायला लागते. कारण ऍक्च्युली आपण जी डिग्री घेतोय किंवा पदवीधर होतोय कायद्यात, ते ज्ञान आपल्याला कोर्टामध्ये वापरत असताना बऱ्याच वेगळ्या पद्धतीने थोडंसं वापरावं लागतंय. जे प्रॅक्टिकल ज्ञान जे घ्यायला लागते त्याकरिता सिनियर वकिलांच्याकडे 2, 3, 4 वर्षाची उमेदवारी करून आपल्याला ऍक्च्युली कामकाज कोर्टातलं कसं चालतंय ते बघायला लागतं. ते थोडे दिवस केलं. त्यातनं तेव्हा आम्ही सगळी फौजदारी कामं चालवली, दिवाणीची बघितली, बाकी कोऑपरेटिव्ह बघितलं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपली नैसर्गिक आवड जी आहे ती दिवाणी कायद्याकडे जास्त आहे. त्यामुळे मी हळूहळू तिकडं सुरुवात केली. त्यानंतर मला जी कामं बऱ्यापैकी मिळाली किंवा काम करायची संधी मिळाली ती दिवाणी स्वरूपाची जास्त असल्यामुळे हळूहळू त्यात स्पेशलायझेशन. असं काही ठरवून केलं नाही, फक्त वकील व्हायचं होतं. हे मात्र लहानपणापासून. मग त्यानंतर मग आता ह्याच्यात हा विषय आवडला आणि दिवाणीमध्ये तुम्ही हो. आता त्यामध्ये काय काय, आता म्हणजे थोडक्यात त्याच्यात डीप मध्ये आपण हळूहळू जाऊ की काय तुम्हाला प्रश्न दिसले आणि लोकांना जागरूकता पाहिजे किंवा याच्यामध्ये काय स्कोप दिसला असं पण म्हणायला पाहिजे. काय होतंय, दिवाणी प्रॅक्टिस करायचं कारण तुम्हाला सांगतो की मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोक जे आहेत ना, त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते जवळपास 90 ते 95% हे दिवाणी स्वरूपाचे असतात. म्हणजे कसे, एखादी संपत्ती, त्या संपत्तीच्या मालकीबाबतचा वाद, त्या संपत्तीच्या कब्जेबाबतचा वाद, प्लस ती संपत्ती मिळवल्यानंतर त्या संपत्तीत जर एखादा नवा वाद निर्माण झाला तो कसा मिटवायचा. म्हणजे कॉमन मॅन जो असतोय समाजातला, त्याची सामान्य माणसाचं जे डिस्प्यूट असते किंवा त्याला कायद्याची गरज फक्त ह्या गोष्टीत जास्त लागते. बरोबर. त्यामुळे त्याचे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्या संपत्तीच्या मालकीवरून त्याची जी गोंधळलेली मनस्थिती असते किंवा ते घाबरून गेलेला असतोय की बाबा माझ्या प्रॉपर्टी बाबत ही डिस्प्यूट निर्माण झाला, आता पुढे काय करायचं, त्याला काही माहित नसते. बरोबर. मग त्यातनं जी लोक आम्हाला भेटायची त्यांच्या समस्या बघून आम्हाला वाटायचं अरे खरंच ह्याची फसवणूक झालेली आहे किंवा याला आपल्या मदतीची गरज आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण हे केलं, एक शॉर्ट मध्ये जर आपण प्रकार पाडायचे म्हटले तर कोणकोणत्या प्रकारचे केसेस असतात? तर
कुळ कायदा एक असतं याच्यामध्ये. हा, कुळ कायदा हा एक स्पेशल विषय. म्हणजे कुळ कायद्याबाबत जे 1957 कायदा झाला तो एक विषय वेगळा. म्हणजे कुळ आणि मालक या दोन व्यक्तीमधील ते एक भांडण असतं. भांडण म्हणजे तंटा असतो. आणि तो तंटा कायद्यातल्या तरतुदींचा वापर करून ज्या फोरम चूज म्हणजे त्यात हे केलं एस्टॅब्लिश केलेले आहेत त्या कायद्यानुसार त्या फोरम समोर चालतो. त्याच्यामध्ये कुळ आणि मालक हे जे नातेसंबंध असतात त्या नातेसंबंधातून कुळाकडून जो प्रतिनिधी असतो वकील विधिज्ञ तो त्याची बाजू मांडत असतो. आणि जो मालक असतो त्याच्या बाजूने जो विधिज्ञ असतो तो त्याची बाजू मांडतो. आता मग त्याच्यात दुसरा प्रकार जो येतो तो म्हणजे वारसा हक्क. वारसा हक्क बरोबर आहे. त्याचे केसेस तुम्हाला. हो त्याचे केसेस. अजून कुठले प्रकार आहेत असे? म्हणजे अशा जमिनीच्या मालकी संबंधीचे वाद कसं असतात तर एखादी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केला, ती प्रॉपर्टी खरेदी करत असताना समजा तुम्ही एखाद्या विधिज्ञांना भेटला आणि त्यांचा प्रॉपर गायडन्स घेतला आणि त्या जमिनीच्या मालकी संबंधीचं जे ओरिजिन आहे मालकीचं जे मूळ आहे ते व्यवस्थित तपासून बघितलं. थोडक्यात आपण त्याला सर्च म्हणतोय. सर्च रिपोर्ट घेतला आणि त्याबाबत टायटल किंवा ओनरशिप त्या मिळकतीची क्लिअर आहे याची तुम्ही पुरेपूर खात्री करून घेतली आणि ती मिळकत घेतली खरेदी, तर बऱ्याच वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. पण समाजात ह्या गोष्टी अजून कायद्याच्या एवढ्या रुजलेल्या नाही आहेत कायद्याचं. त्यामुळे ते बऱ्याच वेळेस ते 7/12चा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड असं काहीतरी कागद बघतात आणि त्याच्या आधारे जमीन खरेदी करून पैसे देतात आणि खरेदी पत्र होतं. पण त्याच्यामध्ये बरेच लोकांचे कायदेशीर असे हक्क असतात जी खरेदी घेणाऱ्या व्यक्तीला माहित नसते. आणि जे खरेदी घेतल्यानंतर जे तंटे चालवतात त्यामुळे तो ज्यानं खरेदी घेतलेली आहे ती मिळकत त्याला अडचणी निर्माण झाल्या की मग तो वकिलांना भेटायचं वगैरे असे जे डिस्प्यूट्स असतात त्याच्यामध्ये थोडक्यात आपण म्हणतोय की मालकी संबंधी जे काही वाद असतात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. जसं काय ओनरशिपमध्ये काय असते, पोजेशन असते, मालकी ताबाबाबत वाद असू शकतो, दुसरा हद्दीबाबत वाद असू शकतो. आणि मालकी जरी एका माणसाची असली तरी त्याच्यामध्ये इतर हक्क वगैरे बऱ्याच लोकांचे असतात. जसे काही चार्ज असते, जसे काही पोटगीचे हक्क असतात, प्लस काही कुणाला तरी कर्जानं दिलेलं असते किंवा ज्या लोकांनी आपले विकले त्यांचे जे इतर वारस आहेत त्यांचे हक्क असतात. म्हणजे त्यात बऱ्याच अशा पैलू आहेत त्या गोष्टीला की त्याला एक वकीलच समजावून सांगू शकतोय की बाबा ह्या प्रॉपर्टीचे टायटल किंवा ओनरशिप क्लिअर आहे किंवा नाही. आणि पिक्चर क्लिअर होतंय वकिलाकडे आल्यानंतर. त्यामुळे मी जेवढं म्हणजे आमचे पक्षकार असतात त्यांना काय सांगतोय की प्रॉपर्टी खरेदी करायच्या अगोदर तुम्ही कोणत्याही वकिलांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानं मग खरेदी पत्र किंवा बाकीची कागदपत्र करा. कसं होते बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळं घाई गडबडीनं प्रॉपर्टी खरेदी करत असताना काही ते सब रजिस्टर ऑफिसमध्ये जे काम करत असतात लोक त्यांचा सल्ला घेऊन ती खरेदी विक्री करतात. त्यानंतर मग त्या प्रॉपर्टीत इतर लोकांचे जे हक्क असतात ती लोक समजा त्यांनी एखादा कच्चा खटला तयार केला की मग अडचण येऊ शकते. थोडक्यात त्या मालकीबाबत आपण जसं एखाद्या मनुष्य आजारी असतोय डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ते जे आपण टेस्ट करायला सांगतात डॉक्टर तसंच प्रॉपर्टी बाबत आहे. त्या प्रॉपर्टीचं सर्च घेऊन हे बघितलं पाहिजे आपण. म्हणजे प्रॉपर्टी किंवा ह्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर आहेत ऍक्च्युअली. म्हणजे असं म्हणलं तर सॉल्व्ह करायला म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी एक उदाहरण सिंपल याच्यामध्ये. मग आता असे काही हे आहेत का की केसेस करताना किंवा हे करताना तुम्हाला असे खूप युक्तिवाद खूप असे क्रिटिकल गेले आणि ते मांडायला हे असं कुठले केसेस आहेत का तुम्हाला आठवत? हो, खूप असते. दिवाणी केसेस कशा आहेत सांगतो तुम्हाला. एखादा माणूस एखाद्या प्रॉपर्टीत हक्क सांगत असताना तो एकाच प्रकारे हक्क सांगत नसतो. एक माणूस सांगत असतोय की ही प्रॉपर्टी अमुक अमुक एवढ्या वर्षापासून माझ्या कब्जात आहे, मालकी नसते त्याची पण कब्जा असतो. दुसरा माणूस येतोय तो म्हणतोय साहेब ही प्रॉपर्टी एवढ्या वर्षापासून माझ्या मालकीची आहे पण कब्जा दुसऱ्याच माणसाचा तो असतो. तिसरा माणूस येतोय की साहेब ह्या प्रॉपर्टीमध्ये माझा मालकी हक्क नाही आहे पण जाण्या येण्याचा हक्क आहे, थोडक्यात वहिवाटीचा हक्क. चौथा माणूस येतोय तो म्हणतो साहेब मी ह्या दिवसापासून या प्रॉपर्टीत कुळ आहे म्हणजे टेनंट आहे. म्हणजे जसा माणूस म्हणजे पक्षकार येऊन आम्हाला त्याच्या कायदेशीर हक्क आणि अधिकाराबाबत माहिती देतो त्यानुसार ठरलेलं असते की बाबा त्याचे जे लिगल राईट्स आहेत ते जर व्हायोलेट होत असतील तर त्याला प्रॉपर रेमेडी काय आहे हे शोधून काढणं
आणि त्या अनुषंगानं कोर्टात जाऊन ती इन्फोर्स करून घेणं. आता त्यात एक जर मी उदाहरण घेतलं की एक ह्याच्यातलं की कूळ बऱ्याच वर्षापासून काम करते त्याच्यावरती, कूळ असं म्हणता येणार नाही, पण 7/12 मेन मालकाचं नाव आहे आणि राबणं किंवा रयत जे आहेत ते वाटेकरी जे आहेत ते करतात. पण बरेच वर्ष हे गोष्टी लांबलेल्या आहेत आणि आता मालकाला मेन ती विकायची आहे जमीन किंवा त्याच्यामध्ये स्वतः काहीतरी करायचंय मेन मालकाला, पण बऱ्याच वर्षापासून तो कसतोय जो आहे तो कूळ म्हणू शकतो आपण, तर त्याला तिथून बाहेर काढायचं आहे आणि स्वतःच डेव्हलपमेंट करायचं आहे असं जर केस असेल आणि हे लक्षात आलं की बाबा हे याच्यावरती कूळ कायदा लागूच होत नाही आणि ते आपल्याला कब्जात घेता येऊ शकते आणि आपल्याला ते आपल्या फॅमिलीच्या ग्रोथसाठी म्हणून ती युटिलाइज करता येऊ शकते, असं जर त्याला ध्यानात आलं तर मग तो मालकी हक्क सांगू शकतो का 7/12 नावं असेल तर, आणि ते असेल तर त्याला कब्जा मिळू शकतो का, आणि त्यासाठी काय कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा काय तरतुदी आहेत या गोष्टी. नाही, आता बेसिकली याच्यामध्ये एक गोष्ट आपण तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात लक्षात घेतलं पाहिजे, तर त्या माणसाला मालकी हक्क मिळायचा प्रश्न नाहीये. त्या माणसाला मालकी हक्क हा पूर्वीच मिळालेला आहे, तो मालक आहे आणि त्याची मालकी कुठेही डिस्टर्ब झालेली नाही. ओके, आज तो मालक आहे, पूर्वी पण होता, आणि त्याच्या मालकी हक्काच्या अनुषंगानं काही त्या मालकीवर क्लाउड्स काय नाही, म्हणजे ओनरशिप टायटल त्याची 100% क्लिअर आहे. मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं. फक्त इथं प्रश्न काय उरतोय की ज्याची मालकी आहे त्याचा बऱ्याच दिवसापासून त्या मिळकतीमध्ये कब्जा नाही आहे. बरोबर, कब्जा जो आहे तो कुळाकडे आहे, सो कॉल्ड टेनंट म्हणून आपण, म्हणजे तो कुळ कायदा लागू होत नाही म्हणताय ना तुम्ही. मग सो कॉल्ड टेनंट म्हणजे तो जरी टेनंट म्हणून काम करत असला तरी कायद्यानं त्याला टेनंट म्हणून मान्यता मिळालेली नाही. मग त्याच्या जे पोझिशनचं स्वरूप आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पोझिशनचं स्वरूप झालं की अतिक्रमणित झालेलं पोझिशन आहे ते, म्हणजे थोडक्यात तो ट्रेसपासर आहे. बरोबर, म्हणजे बेकायदेशीररित्या त्याने जमीन आपल्या कब्जात ठेवलेली आहे. कारण कायद्यानं जर मान्यता असेल तर तो टेनंट ठरला असता. बरोबर, कूळ ठरला असता. ज्या अर्थी तो कूळ ठरत नाही तो अर्थी त्याचं पोझिशन फोर्सेबल आहे, म्हणजे तो इन्क्रोचमेंट केलेलं पोझिशन, म्हणजे तो अतिक्रमण करणार माणूस. आता नेचर जर प्रॉपर्टीचं असं असेल की ओनरशिप मूळ मालकाकडे पण कब्जा अतिक्रमण करणाऱ्या इसमाकडे, तर अतिक्रमणित झालेल्या जमिनीचा कब्जा कसा मिळवायचा यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत. त्यानुसार मालकी हक्कानं कब्जा मिळण्यासाठी तुम्ही कोर्टात दावा दाखल करू शकताय, आणि जर तो कुळ हक्क सांगत असेल आणि कुळ कायद्याखाली सांगत असेल तर त्याचं जे ट्रिब्युनल आहे, तहसीलदार किंवा मामलेदार, त्याच्याकडे कुळ कायद्यानुसार हा कुळ ठरत नाही तर जमिनीचा कब्जा परत मालकाला मिळण्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. ओके, त्यानुसार ही तुम्ही मालकी हक्कानं कब्जा घेऊ शकताय. पण ज्या अर्थी तो कुळ नाही आहे त्या अर्थी टेनंट म्हणून तो तिथे त्याचा अधिकार नसल्यामुळं कुळ कायदा त्याला लागू होणार नाही. बरोबर, मग कुळ कायदा जर लागू होत नसेल तर ती डिस्प्यूट परत आपल्या नागरी अधिकाराखाली दिवाणी कोर्टात येणार. दिवाणी कोर्टात तुम्ही मालकी हक्कानं कब्जेला दावा लावू शकताय, आणि तो दावा गुणदोषावर चालून तो अतिक्रमण करणारा माणूसाचा कब्जा जर बेकायदेशीर अतिक्रमण स्वरूपाचा आहे असं ठरलं की मालकी हक्कानं परत तो कब्जा तुम्हाला मिळू शकतोय. ओके, मग तहसीलदाराचं काम कुठपर्यंत, कारण दिवाणी कोर्टात आलो ना आपण यासाठी. नाही, तहसीलदार हे ट्रिब्युनल आहे एस्टॅब्लिश अंडर बॉम्बे टेनन्स अँड ॲग्रिकल्चर. काय देऊ शकतो? नाही, जर समजा बॉम्बे टेनन्स अँड ॲग्रिकल्चरल लँड ऍक्ट मधील तरतुदीनुसार टेनंट आणि लँडलॉर्ड हे नातेसंबंध नसतील किंवा त्या जमिनीला टेनन्सी ऍक्ट जर लागू नसेल तर तहसीलदार हा ट्रिब्युनल जे आहे ते एस्टॅब्लिश केलेलं त्या ट्रिब्युनलनुसार तो तंटा अधिकार क्षेत्र ते त्याचं संपतंय तिथं. मग तो फॉर्मली तुम्हाला सांगू शकतोय की बॉम्बे टेनन्स अँड ॲग्रिकल्चर लँड ऍक्ट नुसार हे टेनंट जो आहे
तो टेनन्सी ऍक्ट लागून ह्या जमिनीला नसल्यामुळे माझं ज्युरिडिक्शन संपलं. त्यामुळे हे डिस्प्यूट मी चालवू शकत नाही, माझा अधिकार क्षेत्र येत नाही. तुम्ही योग्य त्या फोरमकडे न्याय मागा, अशा पद्धतीचा निर्णय तुम्हाला तो देऊ शकतो. आणि त्याचा आधार घेऊन तुम्ही दिवाणी न्यायालयात मालकी हक्कानं जो कब्जा अतिक्रमण तिथं आहे त्या व्यक्तीविरोधात दावा लावून तुम्हाला कब्जा मिळवणं सोपं जाते. ओके. मग आता जस्ट एक आपण समजून घेऊ की अशा कुठल्या गोष्टी म्हणजे 1960 साली काय ती कसेल त्याची जमीन अशा गोष्टी निघाल्या ना 57 साली. तर कसेल त्याची जमीन हे जेव्हा हे केलं तर कुळ कायदा तिथं लागू झाला, म्हणजे कुळच मालक झाले, बरोबर. पण मग अशा काय केसेस आहेत की एक्सेप्शनल की बाबा जिथं जशी आता आपण डिस्कस केली नाही ते कसं काय त्या कायद्यामधील तरतुदीनुसार काही ठराविक जमिनींना हा कायदा लागू होणार नाही. फॉर एक्झाम्पल महानगरपालिका एरियातला कायदा, नगर परिषद हद्दीतल्या जमिनी 1957च्या आधी जर नगर परिषदेत ऑलरेडी असेल तर त्याच्यावरती हा ऍक्ट कुळ कायदा लागू नाही आहे अशी तरतूद त्या कायद्यातच आहे. ओके. मग त्या जमिनींना जर कुळ कायदा लागत नसेल तर तो ऍक्ट ऍज इट इज ऍप्लिकेबलच होणार नाही आहे ना. आणि जर तो ऍप्लिकेबलच होत नसेल तर तहसीलदार जो ट्रिब्युनल असतोय अधिकारी त्याचं ज्युरिडिक्शन बार झालं, संपला, ते त्याच्या अखत्यारीतच येत नाही. त्यामुळं त्याच्याबाबतचा जो वाद असेल मालक आणि जो तिथं जमीन कसतोय तो परत सिव्हिल कोर्टाला सिव्हिल कोर्टाने ठरवायचं ते. बरोबर. ओके. आणि मग त्याबरोबरच अजून कुठले आहेत असे आहेत ते आर्म फोर्सेस वगैरे त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यांना कुळ कायदा लागू नाही, देवस्थानच्या जमिनी असे आहेत ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. ट्रस्ट वगैरे ट्रस्ट असते त्यांना लागू नाही. ओके. मग आता हे असे केस झाले जी कुळ आणि हे असं आहे, तर ह्याच्या सिमिलर असे कुठला केस असे असतात का की या लेवलचे? आता कसं सांगितलं मी तुम्हाला की प्रॉपर्टी आली की त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जे वाद असतात, म्हणजे एखाद्या माणसाला एखादी प्रॉपर्टी वारसा हक्काने मिळू शकते, तर वारसा हक्काबाबत त्याला वारसा हक्क येतो अथवा नाही याबाबत जर वाद निर्माण झाला तर ते मग हिंदू सक्सेशन ऍक्ट वगैरे ज्या काही तरतुदी आहेत कायद्याखालच्या तरतुदी आहेत त्यानुसार तुम्ही तो डिस्प्यूट रिझॉल्व्ह करू शकताय. एखादा माणूस दुसऱ्या माणसाला जमिनीचं वाटप करून द्यायला नकार देत असेल पण जमिनीमध्ये त्याचा हक्काने हिस्सा येत असेल कायद्यानं कुठल्या तरी, तर तो तसा दावा लावून त्याप्रमाणे आपल्या जमिनीचं वाटप कोर्टाकडनं करून घेऊ शकतोय. मग त्याच्यामध्ये असं असतं की बाबा हे इक्वल, मग तो कसा हे करतो म्हणजे डिस्ट्रीब्युशन करायचंय आणि एक वडील आहेत त्यांची जमीन आहे किंवा वडिलोपार्जित, वडील स्वतः त्यांनी खरेदी केली असेल ते वडिलोपार्जित होत नाही, बरोबर ना. त्यामुळे त्यांना जिथं द्यायचंय ते देऊ शकतात. पण वडिलोपार्जित जर आलेली आहे तर खालच्या वारसांना जर द्यायची आहे तर डिस्ट्रीब्युशन मध्ये असे काही रूल्स आहेत का की कोणी बाबा हक्क सांगायचा की हा, कारण 5 एकरची जमीन असेल आणि 2 जण असतील किंवा 3 जण असतील तर कुणाला पहिल्यांदा म्हणजे निवडायचा हक्क आहे किंवा कसं आहे? नाही, कसं आहे सांगतो, हा पर्सनल लॉ लागू होतोय. पर्सनल लॉ म्हणजे हिंदूंच्यासाठी जो कायदा आहे त्यामध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट 1955 त्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. वारसा हक्क हा त्या पर्सनल लॉ नुसार ठरत असतो. ओके. आणि हिंदूंच्या बाबतीत बोलायचं झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की प्रॉपर्टीचं जे स्वरूप आहे त्यात प्रकार केलेले आहेत. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे वाडवडिलार्जित मिळकत, सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे स्वकष्टार्जित, अशा प्रॉपर्टीचे स्वरूप आहे. त्या प्रॉपर्टीचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. व्यक्ती ज्या क्षणी मयत होत्या त्याच क्षणी त्याचे वारस ठरलेले असतात, म्हणजे ती जमीन कोणाला जाणार. आणि वाडवडिलार्जित जमीन असेल तर त्यांची जी मुलं आहेत त्यांना क्लास 1 इयर्स जे आहेत त्यांना ती समान स्वरूपात डिस्ट्रीब्यूट होते. याच्यामध्ये फरक फक्त एवढा आहे की पूर्वी मुलींना समान हक्क मिळत नव्हता. अलीकडच्या कायद्यानुसार 2005 ला जे अमेंडमेंट झालं त्यानुसार मुलीला को पार्टनर धरलं आणि त्यानुसार एवढाच मुलीला हक्क मिळाला. म्हणजे मुलगा आणि मुलगी हा भेद कायद्यानं आता संपलेला आहे. प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करण्याबाबत तो अमेंडमेंट नुसार संपवला. त्यामुळे आता संपत्तीत जेवढा मुलाला अधिकार येतोय तेवढाच मुलीला येते.
म्हणजे असं काही नाही की तिकडं गेलीये लग्न करून तर तिचे हक्क. नाही 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 नाही, कसं झालंय, मुलीला को पार्टनर धरलं म्हणजे बाय बर्थ जो मुलाला राईट यायचा तोच इक्वल राईट मुलीला दिला. हा, त्यामुळं मुलगी ही आता मुला एवढंच प्रॉपर्टीत हक्क मिळवायला हिस्सेदार किंवा समान हक्कदार जे म्हणतोय आपण ते ठरलेलं आहे. मग आता जस्ट मला विचारायचं आहे की आता एक आजोबा, त्यानंतर त्यांची 3 मुलं, त्यानंतर परत या 3 मुलांचे परत 2-2, 3-3 मुलं होती. तर 7-12 वरती आता पहिला मयत झाल्यानंतर या 3 मुलांची नावं लागली, बरोबर. मग त्यानंतर परत त्यांच्यातले कुठली मयत झाली की परत खालच्यांची नावं लागणार. मग आता फॉर एक्झाम्पल आता पहिल्यांदा आजोबांची सगळी अशी 10 एकर 15 एकर अशी जमीन असेल तर डिवायडेड बाय 3 ह्या तिघांची होणार, बरोबर. पण आता हे डिवायडेड बाय 3 परत खालती जर झालं, कारण वंश वाढत जाणार, मग ते 15चं मग आता या जवळजवळ प्रत्येकाचे जर 3 मुलांमध्ये प्रत्येकाचे 2-2 मुलं असतील तर टोटल 6 जण झाले. तर मग 15 डिवायडेड बाय 6 होणार आहे का 15 एकर डिवायडेड बाय 3 होणार आहे? 15 एकर डिवायडेड बाय 3 होणार. पूर्वी कसं आहे, शाखा लक्षात घ्या, शाखेवाईज वाटप होणार. म्हणजे एका आजोबांना 3 मुलं आहेत तर 3ही मुलांना 1/3 जाणार पहिल्यांदा. 1/3 मध्ये त्या आजोबांना त्या शाखेत जी वारस आहेत त्यांना ते 1/3 मध्येच हिस्सा येणार. ओके, तशा पद्धतीने. असं ते शाखावाईज ते त्या हिस्सेदाराला जो हिस्सा पूर्वी गेलेला आहे त्यामध्येच त्यांचे जे नंतरचे वारस आहेत त्यांना हक्क जाणार. ओके. आता मला असं विचारायचं आहे की या 5-6 एकर मध्ये एका ठिकाणी विहीर आहे आणि आता वडिलांना हिस्से करायचे, तर मग अशामध्ये ठीक आहे, एक मत असेल, संगनमत असेल, सगळे एकत्र असतील तर गोष्ट वेगळी आहे. पण भांडणं आहेत आणि गोडी गुलाबीत गोष्टी होणार नसतील तर त्यावेळी ज्याच्याकडे विहीर येणार नाही आहे त्याला हे पाणी मिळणार नाहीये. नाही, तसं नाही. ते कसं असतं, ती विहीर जर तुमच्या पूर्वजांची असेल तर त्या विहिरीतून पाणी घेण्याचा जो हक्क असतोय तो त्या प्रमाणात वाटला जातो. ओके. म्हणजे समजा एक विहीर आहे, त्यात 7 लोकांना हिस्सा आहे, तर रोज एकाने त्यात पाणी घ्यायचं. ओके. असं जसं जमिनीचं वाटप होते तसं पाणी घेण्याच्या हक्काचं वाटप होऊ शकते. ओके. मग कारण तो म्हणू शकतो माझ्या हद्दीत विहीर आहे. नाही, हद्द कशासाठी आले, जमीन कसण्याच्या बाबतीत किंवा जमिनीच्या मालकीबाबत आली. विहिरीतनं पाणी घ्यायचा जो हक्क आहे तो वेगळा असू शकतो जमिनीपेक्षा, बरोबर. तो जमिनीतच इन्क्लूड असला पाहिजे असं काही नाही. ओके, म्हणजे अशा पण गोष्टी आहेत. हो. अजून आता रिसेंट मध्ये काही जसं आता मुलींसाठी हक्क हे झाले तसं असे कुठले असे हक्क चेंज झालेत का किंवा तरतुदी केल्यात का गव्हर्नमेंटनं कोर्टामध्ये? 2022 साली जे विनीता वर्सेस प्रकाश म्हणून एक जजमेंट आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं, लार्जर बेंच, त्याच्यामध्ये बरेच अशा छोट्या छोट्या मुलींच्या हक्काबाबत वेगवेगळ्या हायकोर्टांचे वेगवेगळे निकाल आलेले होते. त्यामुळे थोडीशी अँबिग्युटी तयार झालेली होती कायद्याबाबत, मुलीच्या हक्काबाबत. ते सर्व डिस्प्यूट एकत्र करून लार्जर बेंच जे असते सुप्रीम कोर्टातलं तिथं रेफर केलेलं होतं. त्याच्यामध्ये डिसिजन घेण्यात आलं जे आता सध्या बऱ्याच ह्याच्यात वापरलं जाते किंवा बाइंडिंग आहे सगळ्यांच्या. ओके. त्याच्यामध्ये मुला एवढाच अधिकार द्यायचा. पूर्वी वडील कधी वारले ती दिनांक म्हणजे ती जी डेट आहे ती क्रुशियल होती की 2000 पूर्वी जर वडील वारले असेल तर कशा पद्धतीनं वाटप होणार, 2000 नंतर जर वडील वारले असतील तर कशा पद्धतीने वाटप होणार, तो भेद संपून टाकला. ओके. आणि प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करण्याबाबत मुलगा आणि मुलगी हा भेदाला कुठलाही क्रायटेरिया ठेवला नाही. 2022 जे जजमेंट आलं ते थोडंच म्हणजे क्रांतिकारी जजमेंट म्हणतोय आपण त्याला, की ज्याच्या आधारे मुलीला सामाजिक समानता बरोबरच ही आर्थिक समानता किंवा प्रॉपर्टी संपत्तीच्या अधिकारात समानता कायद्यानं देण्यात आली किंवा कायद्यानं त्याला मान्यता दिली. असे जजमेंट आहे. मग असे कुठले असे तुम्ही सांगू शकाल की लोकांना माहित नाही, म्हणजे कुल कायदा असेल दिवाणीच्या रिलेटेड असे कुठले क्रिटिकल गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाही आहेत आणि लोकांनी अवेअर असणं गरजेचं आहे? तर ह्या पॉडकास्ट मधून आपण व्ह्युअरला सांगू शकतो का? नाही, काय तरतुदी झालेल्या आहेत आता आधी? कायदेशीर तरतुदी तर आहेतच, कायदेशीर तरतुदी असंख्य आहेत. पण सांगू शकतोय काय की मालकी जमिनीची आहे किंवा संपत्तीची आहे
तुम्ही खरेदी करत असताना बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या तुमच्या आकलन त्याचं होऊ शकत नाही तुम्हाला. त्यामुळे जमीन, शेत जमीन असू दे, घर असू दे किंवा प्लॉट असू दे, बाकीच्या कुठल्याही प्रॉपर्टी, इममुवेबल प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतोय, स्थावर मिळकत, त्या खरेदी करत असताना एखाद्या वकिलांना त्याबाबतचे सगळे पेपर्स दाखवून त्यांचा योग्य सल्ला घेऊन ती खरेदी घेतली तर बऱ्याच अडचणी तुमच्या ज्या भविष्यात निर्माण होणार आहेत ते होणार नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जनरली कसं होतंय की 7-12 उतारा बघितला आणि असा बराच आता गैरसमज आहे किंवा माहीत नसते लोकांना की उतार्याला नाव आहे म्हणजे हा मालक आहे आणि हा आपल्याला जमीन विकतोय म्हणल्यावर आपण ती जमीन खरेदी करू शकतो. अशी पोझिशन नाही आहे. उतार्यावर तुम्हाला सगळे हक्क अधिकार कोणाचे आहेत हे दिसू शकत नाही किंवा कळू शकत नाही. त्याकरिता त्या मिळकतीची मालकी नेमकी कोणाची आहे हे शोधण्याकरिता तुम्ही वकिलांना भेटून त्यांचा सल्ला घेऊन, त्यात बरेच असे पदर आहेत किंवा असे पैलू आहेत की ज्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही किंवा सर्वसामान्य माणसाला ते माहीत नसतं. ते वकिलांना जाऊन भेटून त्या जमिनीचं टायटल जे आपण म्हणतोय, ज्याला ओनरशिप, ते क्लिअर आहे किंवा नाही हे बघून जर त्यांनी खरेदी विक्री असा जो काही विषय आहे केला तर भविष्यात त्यांना खूप म्हणजे मदत होऊ शकते किंवा भविष्यात त्यांची जी आर्थिक नुकसान होत असते ते टळू शकते. म्हणजे जनरली म्हणजे चुकतात लोक कुठं, ते वकील व्यवसाय आम्ही करत असल्यामुळे आम्हाला माहित आहे उतार्याला नाव आहे की तो मालक आहे असं समजून व्यवहार करतात. आणि बऱ्याच गोष्टी त्यात एवढ्या अडचणीच्या असतात की त्यानंतर त्यांना विचारलं तर म्हणतात नाही साहेब ते उतार्याला नाव होतं, ते बघितलं आम्ही, आम्हाला वाटलं हा मालक आहे, आम्ही घेतलं. असं होऊ शकते. असं कुठल्याही परिस्थितीत जागा असू दे, फ्लॅट बुक करणार असू दे किंवा शेत जमीन असू दे, याच्यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला केअरफुली राहणं गरजेचं आहे. केअरफुली राहणं गरजेचं आहे आणि वकिलांच्याकडे जाऊन प्रॉपर गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काही वेळा असत ना की बिल्डर लोक डायरेक्ट आपल्याला सीडी देतात की हे असं आहे, तर त्याच्यावरती पण अवलंबून राहायला पाहिजे की ह्याच्यात सगळे डॉक्युमेंट्स आहेत का, वेगळं पण आपल्याला वेगळा वकील. ह्याच्यात माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, कन्सल्टन्सी हा जो भाग आहे ना हा खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही प्रॉपर्टीच्या बाबत म्हणाल तर मी सांगू शकतो की तुम्ही प्रॉपर गायडन्स जोपर्यंत वकिलांचा घेत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्यवहार जमिनीचा तुम्ही जर केला तर त्यात बऱ्याच गोष्टी अशा असू शकतात की तुमची फसवणूक होऊ शकते. बरोबर. आणि त्यानंतर जे परिस्थिती निर्माण होते की बराच पैसा तुमचा त्यामध्ये गुंतलेला असतोय आणि त्याबाबत जर प्रॉब्लेम झाला की मग तुमची मानसिकता राहत नाही परत. त्याच्या अगोदर थोडी काळजी घेतली आणि आपण वकिलांना भेटून त्यांना पेपर्स दाखवले आणि त्यांनी जे पेपर्स मागितले ते काढून त्यांना दिले आणि त्यांचा सल्ला घेऊन जमिनीचे व्यवहार केले की मग तुम्ही बऱ्याच अडचणीतून वाचू शकता. एवढी काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. पुणे, मुंबई ठिकाणी आता पगार पण भरपूर वाढलेले आहेत क्षेत्र असल्यापासून, त्यामुळे लोकांना असं होतं की बाबा 1-2 घरं घेऊया, काही जागा घेऊया, पण हार्ड अर्न मनी असते, उगाच काही दुसरा कसला वेगळा पैसा नसतो आणि एंगेज असतात कामामध्ये स्वतः, पण पैसा आहे कुठेतरी गुंतूया, ते मोठा करता येईल तो पैसा, म्हणून आपण जागेमध्ये करतो. तर याच्या वेळा ह्या लोकांनी हेच म्हणूनच मी आपल्याला सांगितलं, कारण आमच्याकडे जे क्लायंट्स येतात ना त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी असे फसलेले क्लायंट्स असतात ज्यांच्या अज्ञानामुळे त्यांचं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे मी सर्वसामान्य माणसांना हेच सांगू, दिसताना सगळं छान दिसतंय, नाही दिसतंय छान, कारण त्याला विकायचं असतं त्यामुळे तो दाखवता येते. आणि काय होते ते आकर्षक पद्धतीनं असं ते सांगतात की तुम्हाला एवढ्या पद्धतीचा एवढा फायदा होऊ शकते, आम्हाला पैशाची अडचण आहे, कारण काही करून त्याला ते पैशाच्या रूपात ते हे करून घेऊन त्याला तिथनं सुटायचं असते. बरोबर. अशा वेळी तुम्ही घाई गडबडीला त्याच्या आमिषाला बळी न पडता आपण जवळपास जो कोणी वकील असेल तुमच्या ओळखीचा त्यांना जाऊन भेटणं, ते पेपर्स सगळे दाखवणं आणि त्या पेपर्स मधल्या त्रुटी सांभाळून ऐकून घेणं आणि त्यांच्या सल्ल्यानं बाकी पुढच्या सगळ्या गोष्टी करणं, जसं खरेदी पत्र असेल किंवा आणि काय करणार असेल तुम्ही, तर हे करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडीशी तुम्ही याची काळजी घेतली की पुढे होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून तुम्ही वाचू शकता. ओके. आता आर झोन वगैरे याबद्दल काय सांगू शकता की आर झोन मध्ये जे कन्स्ट्रक्शन होतं किंवा जागा, आता कारण पुण्यासारख्या ठिकाणी आहे ना बऱ्याच याच्यामध्ये, आता सासवड सारख्या ठिकाणी किंवा ते एक्सप्लोर होत आहेत, हायवे होतोय, तर असे असतात की डेव्हलपर की आर झोन आहे हा डिक्लेअर केलेला आहे आणि ही आम्ही घेतलेली जमीन आहे आणि ही तुम्ही 1 गुंठा पण घ्या, त्याच्यावरती लोन होत नाही पण तुम्ही हे करू शकता, मग जागा 1 गुंठा घ्या, ते प्लॉट पाडतात
त्या ह्याच्यामध्ये. नाही तर रिस्क फॅक्टर आहे 100% रिस्क फॅक्टर आहे. एक लक्षात ठेवा, जमिनीची मालकी बघत असताना आर झोन म्हणजे नेमकं काय असतं ते? रेसिडेन्शियल झोन म्हणतात. विषय काय सांगतो की मुळात झोन ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत की जमिनीच्या मालकी संबंधी बऱ्याच गोष्टी आहेत. मी आपल्याला पूर्वी आत्ता मगाशी सांगितलं की जमीन एखाद्याच्या नावावर आहे म्हणजे जमीन त्याच्या पूर्ण मालकीची आहे असं होत नाही. गव्हर्नमेंटचे रिझर्वेशन्स असतात, वेगवेगळे इन्स्टिट्यूशनचे रिझर्वेशन्स असतात, परत रस्त्याचे रिझर्वेशन्स असतात, सर्व्हरचे रिझर्वेशन्स असतात. रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर केला म्हणजे तो रेसिडेन्शियल झोन म्हणून वापरायला परवानगी मिळाली असं होत नाही. लक्षात घ्या. त्या वेगवेगळ्या पैलू अशा असतात की त्या जमीन त्या प्लॉटच्या ज्या काही अधिकार अभिलेख म्हणतोय आपण, रेकॉर्ड्स ऑफ राईट्स, त्या बघितल्याशिवाय सांगू शकत नाही. त्यामुळं इंडिपेंडेंटली ती इव्हॅल्युएट करायला लागेल की बाबा ही जमीन ह्या माणसाला खरेदी करण्यासाठी निर्वैध असं म्हणतोय ना आपण, म्हणजे बोजारहित आणि बाकीच्या आहे किंवा नाही. आणि ही आपण कधी ठरवू शकतोय की त्या जमिनीबाबतचे जे काही पेपर्स आवश्यक आहे त्यासाठी बघणाऱ्याचे ते सर्व पेपर्स बघितल्यानंतरच आपण त्यांना सांगू शकतोय की या जमिनीची मालकी बाबा क्लिअर आहे आणि तुम्ही घेऊ शकताय किंवा नाही. ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. असा एक क्रायटेरिया कुठल्या एखाद्या जमिनीला लागू पडेल असं नाहीये. केस टू केस कसे होतात की बऱ्याच वेळेस जमिनी अशा असतात की ज्याच्यावर तुम्ही रेकॉर्ड्स ऑफ राईट बघितले तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन दिसत नाही, जमीन त्यांच्या मालकीची आहे असं वाटते, पण त्याच्यामध्ये पूर्वी कोर्ट केसेस झालेले असतात, पूर्वी काही त्यांचे अधिकार वगैरे एखाद्याचे रिसोर्स ठेवलेले असतात, पूर्वी कोणाचा एखादा राईट त्याच्यावर असतो तो क्लिअर झालेला असतो आणि जमीन खरेदी विक्रीच्या वेळी आपण जाहीर नोटीस देतो त्यावेळी त्याचा क्लेम येतो परत की या जमिनीबाबत माझा राईट आहे. मग त्यात आपण बऱ्याच पुढे गेलेलो असतोय त्यामध्ये व्यवहारामध्ये. बरोबर. मग आणि मग पुढे मग अडचणी बऱ्याच निर्माण होतात. म्हणजे थोडक्यात कसं जर करायचं, कारण हल्ली बरेच आहेत की बाबा हे पाडलेले आहेत, प्लॉट्स पाडलेले आहेत आणि लोक विकत घ्यायला तयार असतात, त्यावेळेला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे तर आर झोन वगैरे असेल तर व्यवस्थित तपासून घ्या, शक्यतो टाळा. पण जर बिल्डर सातबारा तुमच्या नावानं करून देणार असेल, एवढ्या लेवल पर्यंत जाणार असेल तर मग त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बरोबर ना? नाही ऍक्च्युअली नाही कसं होतंय तुम्हाला सांगतो, आपण बायफर्केशन करू शकत नाहीये की 7/12 माझं नाव लागतंय म्हणजे मालकी प्रॉपर्टी घ्यायला काय हरकत नाही आणि 7/12 नाव नाही लागणार म्हणून प्रॉपर्टी घेऊ नये असा विषय नाही आहे. ओरिजिनल जो माणूस आपल्याला ती प्रॉपर्टी विकायला लागलाय तो त्या मिळकतीचा ऍब्सोल्यूट ओनर आहे किंवा नाही, किंवा जमीन विकण्या इतपत त्याचे राईट्स आहेत का नाही, त्याचे राईट ट्रान्सफरेबल आहेत का नाही, आणि ती जमीन क्लिअर आहे की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि हे फक्त एक तुम्हाला वकीलच सांगू शकतो, दुसरं कोणी सांगू शकत नाही. कारण ते त्याला आवश्यक असणारे पेपर्स तो बघून मग तुम्हाला सांगणार. बरोबर. त्यामुळे सगळ्यात बेस्ट वे इझी आहे, काय इझिली अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन कुठल्याही वकिलांची भेट घेणे काय आत्ता आज बाबा फार कठीण आहे असा विषय नाही आहे. बरोबर. जाऊन भेटू शकता, 1-2-3 वेळा जाऊन भेटून त्यांना जे पेपर्स लागतात ते दाखवले की माझी अशी ही मानसिकता आहे की प्रॉपर्टी मला खरेदी घ्यायची आहे आणि प्रॉपर्टी क्लिअर आहे किंवा नाही, याबाबत साहेब तुम्ही मला मार्गदर्शन करा म्हटले. त्यांची काय मिनिमम फी असते ती दिली आपण, बरोबर, की ते सांगतात. बरोबर. एकदम म्हणजे सिक्युअर वे आहे ना तो. हो बरोबर. फ्युचर मध्ये पुढचं भविष्यातले सगळं हेडेक टाळायचं तर हे इनिशियलीच केलेलं बेटर आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जे तुमच्याकडे संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे आणि त्याबाबत जर वाद असतील तर त्याबाबत पण माहिती तुम्ही वकिलांना भेटून घेऊ शकताय. बरोबर. की अशी आमची जमीन आहे आणि या जमिनीत आमचे आजोबा कुळ होते, किंवा अशी माझी जमीन आमच्या आजोबांची जमीन आहे आणि आजोबांच्या जमिनीत हे समकुळ होते, तर ती जमीन मला परत मिळू शकते काय, त्यासाठी काय करायला लागतील हे तुम्ही वकिलांना विचारलं की ते तुमचे पेपर्स बघून तुम्हाला सांगतात सगळं. बरोबर. तर येस, भरपूर मस्त अशी माहिती मिळाली आपल्याला आणि असंच आपण डिस्कशन करत राहणार आहे काय काय केसेस वरती वगैरे. पण आता व्ह्युअर्सना आपल्याला चांगली माहिती मिळाली की कुळ कायदा किंवा ऍक्ट असतो किंवा वेगवेगळ्या जमिनी आपल्याला घेताना काय प्रिकॉशन घ्यायला लागेल. एक चांगला वकील हे आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मगच आत्ताच्या कंडिशनमध्ये हार्ड अर्न मनी हा आपला सेफ राहू शकतो आणि पुढचं भविष्यामध्ये जे हेडक आहेत ते आपले वाचू शकतात.
सो इथंच आपण थांबतोय. धन्यवाद सर.